असं काहीतरी नाही. सगळं समजतंय ना? कधी वाटलं तर सांगा मला सर, जरा इझी घ्या वगैरे असं काय. ठीक आहे, चल बघा. मला सांगा, मी जर तुम्हाला 3 रजिस्टर दिले असे आणि म्हटलं ए आणि बी मधला इक्विव्हॅलंट काढा, तर मला सांगा हे कशात दिसतंय तरी तुम्हाला? सिरीज. सगळ्यांना समजते? हो. इझी आहे ना, हे सोपं आहे, ह्यात काही कळण्यासारखं काही नाही हो. आहे. समजा याला मी बॅटरीनं जोडलं असं आणि बॅटरी असेल समजा 10 व्होल्टची. ओके, इथून जर मी सुरू केली तर रेफरन्स पोटेन्शियल 0 टाकलं समजा. ओके, इकडे किती असेल रे? 10. 10. इथे किती असेल? 10. 10. इथे किती असेल? 0. 0. 10 तर इथं पण 10 असेल का? नाही. इथं कमी कमी होत जाईल ना ते, नाही. म्हणून आपण त्याला सिरीज म्हणतो. समजा मी यांना असं पॅरल दिलं, हे अशा हे सोपे क्वेश्चन आहेत, ह्याला काय आपण रेफरन्स पोटेन्शियलची गरज पडत नाही असल्या क्वेश्चन. मी तुम्हाला जी शिकवणार आहे थोडीशी हायर कन्सेप्ट आहे, पण त्याच्या अगोदर तुम्हाला हे कळणं गरजेचं आहे भरपूर. समजा मी काय दिलं, तेच 10 व्होल्टची बॅटरी दिली आणि हेच R1 R2 R3 तुम्हाला दिले समजा. आता हे बघून सांगू शकता कशात आहे ते? पॅरलल. पॅरलल. इथं 0 असेल तर इथं 0, इथं 0 असेल तर 0 0 0. हे जमते का सगळ्यांना? हो. इथं 0 तर इथं 10 असणार, हे 10. हो. दिस विल बी 10 10 10. आता प्रत्येक रेजिस्टन्स हा 10 आणि 0 10 आणि 0 10 आणि 0च्या मध्ये, बरोबर का रे? सेम. हो. मग सेम पोटेन्शियल असल्यावर काय म्हणतो त्यांना आपण? पॅरलल म्हणतो का नाही? हम्म. हे क्लिअर आहे सगळ्यांना 100%? हो सर. हो. तर मला सांगा, जर मी तुम्हाला असा क्वेश्चन दिला, बघा विचार करायचा व्यवस्थित. ह्याला म्हटलं मी R1 R2 R3, इथे समजा मी 10 व्होल्टची बॅटरी जोडली असेल. ओके, तुम्हाला हे असं कनेक्शन दिलं, हे कशात असतील असं वाटतंय तुम्हाला? कुठलं कनेक्शन वाटतंय तुम्हाला? सिरीज वाटतंय? सिरीज. हो. पण नाही आहे सिरीज मध्ये. दिस इज डिफरंट. हे दिसायला फक्त सिरीज मध्ये. मग असे कॉम्बिनेशन जे असतात, ज्यांच्याकडे बघून कळतच नाही ते कशात आहेत, तसले सोडण्यासाठी आपल्याला एक कन्सेप्ट युजफुल ठरते, जी रेफरन्स पोटेन्शियल मी काल तुम्हाला शिकवली होती. समजा मी जर रेफरन्स पोटेन्शियल इथं 0 पकडलं, सगळ्यांचं लक्ष आहे का रे? मी रिपीट नाही करणार आहे, व्यवस्थित समजून घ्या. इथं 10 असेल का नाही? इथं 10, तर इथं 10, इथं 10 10 10. कळलं का सांगा, का चुकलंय? हो सर. इथून इथं जाताना कुठं रेजिस्टन्स आहे का मध्ये? त्यामुळे 10 ट्रान्सफर होईल नाही तिथपर्यंत. हो. इथं 0, इथं 0, इथं 0, इथं 0, इथं 0. समजलंय खरंच हे? हो. आता मी काय करतो, 10 व्होल्ट आणि 0 व्होल्टचे ए आणि बी असे 2 पॉइंट्स बनवतो समजा, समजून घेण्यासाठी फक्त. मला सांगा R1 रेजिस्टन्स कुणाकुणाच्या मध्ये आहे रे? 10 आणि 0च्या मध्ये आहे की नाही? त्याला मी लिहिलं R1. हा R2 कुणाच्या मध्ये आहे? 0 आणि 10, म्हणजे 10 आणि 0च्या मध्ये आहे ना तो पण. अरे कळलंय का हे? आणि R3 कुणाच्या मध्ये आहे? 10 आणि 0च्याच मध्ये. म्हणजे ऍक्च्युअली कशात आहे ते? पॅरलल. दिसतात का तसे पॅरलल मध्ये असल्यासारखं? हो. ह्या सर्किट कडे बघून कळलं का तुम्हाला पॅरलल मध्ये आहेत ते? थांबा, थोड्यांच्या डोक्यावरनं गेले मी काय शिकवलं ते. कळाले सर. शर्विल, निहारिका, काय समजलंय काही? कळालं. यश? हो. हे सगळेजण बोला, कळलंय का सगळ्यांना? हो सर. कळाले सर. कळलं सर. तुम्हाला ओळखता येईल का? हे बघून कळत नाही याच्याकडं, पण आपण असं सांगू शकतो. ठीक आहे, मग म्हणजे हो. तुम्ही हे थोडंसं विचित्र आहे, म्हणजे
कसं आहे, पोटेन्शियल डिफरन्स सगळ्यांना सेम आहे. आता करंट ह्या वायर मधून सुद्धा पास करतो, ते नंतरची गोष्ट आहे. हो. आता सध्या सिरीज पॅरल शोधू शकता तुम्ही, यातलं सांगू शकता? हो सर. ओके, अजून एक विचारतो तुम्हाला. समजा मी म्हटलं मी म्हटलं समजा हे 3 ओहम आहे, हे 3 ओहम आहे, हे 3 ओहम आहे, हे 3 ओहम आहे. आर इक्विव्हॅलेंट काढायला लावलं तुम्हाला. कसं काढणार? दिसतोय तुम्हाला सिरीज पॅरल का इथं? पोरांनो, हे अवघड वाटलं का तुम्हाला? नाही. हे वरचं कळलं का? हो सर, कळालं. हे तुम्हाला लगेच अप्लाय करायला जमणार नाही, थोडीशी हायर कन्सेप्ट आहे. पण समजा मी जर इथं 0 आणि इथं 10 म्हटलं, तर हे 0 इथं 0 असणार, इथं 0 असणार, इथं हो. 0 असणार, इथं 0 असणार. कळतंय का सगळ्यांना? हो सर. आता इथं हे 10 आहे, म्हणजे इथं पण 10 असेल का रे? नाही. इथं काहीतरी X नाही वगैरे सर. पकडूया, माहित नाही मला काय असेल. पकडू शकतो का? आता माझ्याकडे हो. 3 पॉइंट आहेत, समजा A, X आणि B. ठीक आहे. आता मला सांगा, A आणि X च्या मध्ये कोण कोण आहे? 3 ओम. फक्त 3 3 ओहम ओहम. आहे की नाही? हो. अजून कुठला आहे का A आणि X च्या मध्ये? नाहीये. आता X आणि B च्या मध्ये कोण कोण आहे? 3 3 3. हे सगळे पॅरल मध्ये लिहू शकतो की नाही मी असे? हो. एक मिनिट, तुम्हाला हे हो हेवी सर. हो. कळाले सर. कळालं सर. मग हे 3 3 3 चं काय असणार पॅरल कॉम्बिनेशन? 1 1 ओहम. 1 आणि 1 ओहम आणि 3 ओहम किती होणार? 4 ओहम. सो आर इक्विव्हॅलेंट इज 4 4 ओहम. ओहम. तुम्हाला जरा जरा समजायला लागले हे खरंच. कळालं सर. हो. कळाले सर. अजून एक द्या सर. हम्म? अजून एक द्या. अजून एक देऊ का यातला? हो. चालतं. एक मिनिट हा. कसं देऊ तुम्हाला यात क्वेश्चन मी बनवून? थोडासा किचकट होईल रे तो, बनवण्याचा वेळ जातो भरपूर. एक सेकंड, कुठं सापडतं का बघतो. तोपर्यंत हा समजून या, कळालं नसेल तर. हे सर्कलच देऊ शकतो, पण तू चुकून किरचॉफ मध्ये गेला तर अवघड आहे, तुम्हाला तो लगेच जमणार नाही. एक सेकंद, फाउंडेशन साठीच घेतला होता पोरांचा हा विषय. हा, अजून एक देतो, ट्राय कराल? हो. हो सर. छान सापडलं. तसंच रेफरन्स पोटेन्शियल न करायचं बरं का, तुम्हाला जिथं वाटतं तिथं पकडायचं. समजा याला ए म्हटलं, बी म्हटलं, ओके. या सगळ्यांची व्हॅल्यू आर 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 घ्या. ओके, किती? 1 2 3 4 5. 5च आहेत नाही? हो.
काढा बघू. आर इक्विव्हॅलंट बिटवीन ए अँड बी. हो सर. ट्राय कराल का सगळे, काय हे पण एक्सप्लेन करायला पाहिजे? हो. नाही सर, ट्राय करतो. त्या बी ला कुठं कुठं नेता येईल बघा, ए ला कुठं कुठं नेता येते बघा, करा त्याप्रमाणे. नाही नेता नाही आलं की एक्स टाकायचं, ते पण नाही आलं वाय टाकायचं, झेड टाकायचं, जसं वाटतं तसं करा. आणि हो सर. इमॅजिनेशनचा पॉईंटवर का सगळ्यांना जमेल असं नाही. थोडा वेळ देतो, ते सर्किट ड्रॉ वगैरे करून घ्या वहीमध्ये आणि त्यानंतर ते ट्राय करा. ठीक आहे. हो. सर 10/3R. किती आला? 10/3R. नाही रे, तरी पण गुड. ट्राय केलंस ना तू? बघ एकदा, अजून हो. एकदा चेक कर एकदा. हो सर. व्यवस्थित पॉइंटला शिफ्ट केलंयस का बघ. हो. बी ला बीच ठेवलं तरी चालेल, 0 घेण्यापेक्षा. बी ठेवला, इकडे बी नेलास का सिद्धांत? सर मी बी आणि 0 नाही घेतलं, मी आणि सॉरी 10 आणि 0 ठीक आहे, घेतलंय. 10 सॉरी आणि ए आणि बी नाही घेतलं. 10 आणि 0 घेऊया, याला 10 घेऊया, याला 0 घेऊया. आता हा 0 इथे येईल की नाही, हो. इथं पण जातो, म्हणजे इथं पण हो जातो. सर. हो. त्यानंतर हा 10 इथं येतो, त्यानंतर इथं पण येतो, आणि त्यानंतर इथं पण येतो. हो. कळलंय का सगळ्यांना? हो सर. हो. आता यातला प्रत्येक रेजिस्टर 10 आणि 0च्या मध्ये चेक करा. हा 10 आणि 0च्या मध्ये, हा 10 आणि 0च्या मध्ये, हा 10 आणि 0च्या, हा 10 आणि 0 आणि हा पण 10 आणि 0. म्हणजे सगळे पॅरलल जोडलेले आहेत ते. पॅरलल. हो. हो. तुम्हाला खरंच कळलंय? हो सर. हो. उडाले. कळालं. हो सर, कळालं. म्हणजे 0 आणि 10 किंवा ए आणि बी च्या मध्ये, मग सगळे जोडल्यावर किती होणार? तो R/5 येणार ना, 5 ने डिवाइड हो. केलं. सगळ्यांना खरंच कळलंय? हो सर. बघा, कुठं डाऊट असला तर सांगा सर. काय करायला जमत नसेल तर ते सांगा, मी परत एक्सप्लेन करतो वाटलं तर. कुठं अडचण येते, काय होतंय नेमकं. यश, शर्विल, काय जमते काय रे? काय कळते काय? हो सर. ट्राय करताय ना तुम्ही, का नुसतं बसलाय? करतोय. अजून एक लास्ट करणार ट्राय? हो. हो सर. त्यानंतर हिंट पण देतो त्याच्यामध्ये. समजा दुसरा चौथा, सर्किट कळलं का रे? हो. हो. मोठं दाखवते. आणि समजा ही सगळी 4 ओहम आहे, आणि आर इक्विव्हॅलंट बिटवीन ए अँड बी काढायचं. ट्राय कराल? हा हो. सर, ते ए पाशी 0. हा, कुठं पण घ्या, एच्या पाशी 0 घ्या, किंवा तसं ठेवलं तरी चालेल. ए ए ए ए करत गेलो तुमचं तुम्हाला पण कळतंय,
किंवा ए ला 10 घ्या, बी ला 0 घ्या, तुमच्या मर्जीनं कसं पण. हो. त्या बी ला कुठं नेता येते काय रे पुढं? नाही. हो हो आणि त्या ए ला पण कुठं नेता येते काय? सर फक्त एका रेजिस्टर साठी येते ते A आणि बी हा, मग काय दोन्ही करायचं? एकात दोन्ही एकात. सर म्हणजे एक्स आणि वाय पकडायचं. कुठं तरी एक्स टाका, इकडे टाका. आता इकडे एक्स टाकता येते की नाही? हो आता मला सगळे मिळाले. हो सर. ए एक्स आणि बी असं टाकायचं. शेवटचे पॉईंट दोन्ही असं ठेवायचे आणि मध्ये एक्स टाकायचा. बघा, ए आणि एक्सच्या मध्ये कोण कोण आहे? 4 ओहमचा रेझिस्टर. सर 4 कळलं का सगळ्यांना हे? हो. हो. हा, तर बी आणि एक्सच्या मध्ये पण 4 आहे. हा बरोबर. डेंजर येते बरं का थोडस. सगळ्यांना कळलंय लॉजिक? हो करा बघू, सोडवून सांगा फायनल आन्सर काय येतं. हो करा. सर. आणि ह्याच्या पुढे पण अजून भरपूर आहे. आणि घाबरू नका, हे तुम्हाला स्किल जमत नसेल तर काळजी नका करू. असे खूप कमी क्वेश्चन पडतात. मी फक्त रेफरन्स पोटेन्शियल स्ट्रॉंग होण्यासाठी एक क्वेश्चन देतोय तुम्हाला. ठीक आहे, त्यामुळे एवढं टेन्शन नका घेऊ. सर 6 किती आता? 6. नाही नाही, अजून एकदा बघू व्यवस्थित काहीतरी. आणि हे चुकले तर चुकू दे रे, टेन्शन नका घेऊ. हे तुम्हाला हो, सर. जे नुसतं जमतंय ते सुद्धा भरपूर आहे. 6 आलंय. बघूया चला. काहीतरी कुठला तर रेजिस्टन्स घ्यायचा चुकलाय तुम्ही, म्हणजे हो राहिला. सर माझा पण 6. ऐका, माझं 8. 2 आले काय कोणाचं? 2 ओम. नाही. नाही. ठीक आहे, बघूया. आता ए आणि एक्स मध्ये शोधा. हा 4 ओम घेतला की नाही मी? हो हो. त्यानंतर ए आणि एक्स मध्ये हा पण 4 ओम आहे की नाही? हो त्याला त्याच्या पॅरल मध्ये टाका. टाकलाय हा तुम्ही? हो सर. हो. हे 2 झाले. आता हा जर बघितला तुम्ही, हा 4 ओम हा ए आणि बी च्या मध्ये डायरेक्टली, हो त्यामुळे त्याला असं टाकणार ए आणि बी च्या मध्ये डायरेक्टली. कळलंय का हे? हा हो. टाकलाय? हो. हा पण टाकला. हो ठीक आहे. हा हा. कोणाच्या मध्ये आहे रे? एक्स आणि बी च्या मध्ये. हो हो. इथे येणार असा. 4 आणि खाली अजून 4. हा पण एक्स आणि बी च्या मध्येच आहे की नाही? हो हे टाकलेत का बघा एकदा. तरी पण कसं काय चुकतंय रे मग? हो सर. तर तो शेवटचा आता जो ड्रॉ केला ना तो नाही केला. ठीक आहे. हो सर 2 येतंय. हा, 4 4 चं 2 येणार. ह्या 4 4 हो. चं 2 होणार. या 2 2 चं 4 होणार. हो सर. हो. हा 4 यासोबत पॅरल मध्ये मग परत 2 येणार की नाही? हो सर. हो हो. अभि तुम्हाला कळतंय काय सगळ्यांना? हो सर. हो हो. हे बघा, फाउंडेशन मध्ये काय एक्सपेक्टेड आहे माहितीये का? इकडे जे राईट साईडला डायग्राम काढले नाही, त्याचा आर इक्वल जरी काढता आला तरी तुम्हाला भरपूर आहे. तुम्हाला हे लवकर कळालंय म्हणून मी तुम्हाला थोडंसं हायर मध्ये नेलोय. समजतंय? हे जनरली 11वी हो. 12वी तुम्हाला हे लवकर कळालंय कॉम्बिनेशन म्हणून मी तिकडे नेलंय. त्यामुळे हे एवढं नाही नसेल हो, सर. कळालं किंवा एवढं लोक पटापट जमत नसेल तर काळजी न करू. सिली मिस्टेक होणारच आहेत आपल्या. सिली मिस्टेकची काळजी आपण 11वी 12वीत घेऊया. आता लॉजिकवर लक्ष द्या. लॉजिक कळलं यातलं? हो हो 100% क्लिअर आहे? हो सर. हो. हो. सर मला डाऊट आहे. बोल की. सर ते तसं का केलं परत एक्सप्लेन करता का? कुठला? एक्स आणि बी च्या मध्ये. कुठला एक्स आणि बीच्या मध्ये? एक्स का घेतला असा डाऊट आहे का तुझा? हा हे बघ, मगाच्या कुठल्या पण सर्किट मध्ये बघ, मला दुसऱ्या कुठल्या पॉईंटची गरज नव्हती. तो ए माझा डायरेक्टली जायचा कुठं पण आणि बी पण कुठं पण जायचा. इथं तसं होत नाही ना. इथं ए च्या पुढे गेलो की मी रेजिस्टर आला मध्ये, त्यामुळे इकडे ए घेऊ शकत नाही. बी ला पण तिकडे घेऊ शकत नाही. म्हणून मी एक नवीन पॉईंट घेतला एक्स. समजले का? हा कळालं का नाही? हो हो सर. ठीक आहे. म्हणजे जेव्हा तुम्हाला आता हे बघा, ह्याच्या इथं पण समजा रेजिस्टर असता इथं, तर मी इथला 10 इथं घेऊ शकलो नसतो ना. इथला एक्स घेतला असता मी. आले का हा हो सर. सगळ्यांना समजलं पोरांनो?
हो हो ठीक आहे. आता मला वाटतंय तुम्हाला रेफरन्स पोटेन्शियली कन्सेप्ट चांगल्या प्रकारे कळत आहे. ठीक आहे. तर हे मी ऍडव्हान्स कॉम्बिनेशन सोडवता येण्यासाठी आणि हे असले क्वेश्चन सोडवता येण्यासाठी तुमची कन्सेप्ट घेतली. ठीक आहे. ही थोडीशी हायर लेवलचे, मेन्सला सुद्धा खूप कमी क्वेश्चन आले तर ऍडव्हान्सला वगैरे येतील नंतर कधी किंवा मेन्सला पण पडतील म्हणा तुम्ही येऊपर्यंत. ठीक आहे. कळलंय तुम्हाला हे रेफरन्स पोटेन्शियल? हो ठीक आहे. आता एक छोटीशी कन्सेप्ट बघूया. व्हिटस्टोन ब्रिज म्हणतात त्याला. ऐकलंय असलं नाव कधी? नाही व्हिटस्टोन ब्रिज. व्हीट म्हणजे काय? गहू स्टोन म्हणजे दगड खडा दगड गव्हाच्या दगडाचा ब्रिज, पूल. ठीक आहे. ते सायंटिस्टचं नाव आहे आणि ब्रिज म्हणजे ते सर्किटचं एक स्ट्रक्चर आहे, त्याच्यामुळे त्याचं नाव आलंय ते. त्यामुळे त्याच्यात काय संबंध लावायचा नाही. गव्हासारखं दिसतंय, हो सर दगड आहे, हो ब्रिज असेल असं काही नाही. ठीक आहे. कळलं का? हो सर आता ह्याच्यामागचं डेरिवेशन मी तुम्हाला देऊ शकत नाही, कारण त्यासाठी तुम्हाला केव्हीएल केसीएल वगैरे आले पाहिजे, विच इज हायर कन्सेप्ट. ठीक आहे. त्यातला केसीएल मी काय सर केव्हीएल केसीएल ते किर्चॉफ्स करंट लॉ, किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ, थोडीशी हायर कन्सेप्ट आहे ती मी आता घेत नाहीये त्या, पण ही कन्सेप्ट खूप भारी आहे. व्हिटस्टोन ब्रिज फाउंडेशन मध्ये जनरली घेतला जातो, कारण तो समजण्यासाठी खूप इझी आहे. म्हणजे कसं आहे रे, तुम्हाला आवडते सुपरकार कुठले तुमचे? रोल्स रॉयस रॉल्स रॉयस. सुपरकार आहे ती? लॅम्बो नाही सर लॅम्बो चला सर तर लॅम्बो. बुगाटीच्या पेक्षा झालं. हा सर सांगा, अजून बुगाटी सांगा 4-5. चला बुगाटी. फरारी बुगाटी. लॅम्बो आता मी तुम्हाला म्हटलं बुगाटी चालवायला आवडेल का बुगाटीचा अभ्यास करायला आवडेल तुम्हाला? चालवायला अभ्यास करायला अभ्यास करायला. वा. बुगाटीत बसून अभ्यास करायला नाही आम्ही सर पुस्तकात. बुगाटी सर. अभ्यास केला तर बुगाटीचं ट्रेनिंग भेटेल काय बनवायचं. सर तर नाही चालवण्यामध्ये मग अजून चांगलं फील सर होणार त्याचा स्टेरिंग अभ्यासापासून डिस्ट्रॅक्ट करणार. हा. हे बघा, तसंच आहे. हे कसं बनलंय तुम्ही 11वी शिकाल. हे सोडवण्यात मजा यायची. ठीक आहे. कारण कन्सेप्च्युअल भारी आहे. हो कुठं मला क्लिअर माहित नाही ते, पण कदाचित एनटीएससी ला पडलाय स्टेज 2 ला याच्यावर क्वेश्चन. बॅलन्सिंगचा होता तो क्वेश्चन, इझी असतो. ठीक आहे. बा, व्हिटस्टोन ब्रिज ह्या नावाचा आणि त्या स्ट्रक्चरचा काही संबंध नाही. नाही कळलं? नाहीये जनरली हे 5 रेजिस्टरचा एक असा गुच्छ असतो, फुलांचा गुच्छ असतो की नाही त्याप्रमाणे. हो 5 रेजिस्टर्स, आणि त्यांना एका वेगळ्या प्रकारे कनेक्ट केलं जातं. ते कनेक्शन कसं आहे तुम्हाला दाखवतो. इथे एक रेजिस्टर आहे, इथे एक रेजिस्टर आहे, इथे एक रेजिस्टर आहे, इथे एक रेजिस्टर आहे. ठीक आहे. समजा मी जर असं म्हटलं तुम्हाला, हे लेट्स से इथं म्हटलं 3 ओम आहे, इथं 6 ओम आहे, इथं म्हटलं मी समजा 6 ओम आहे, आणि इथं म्हटलं 12 ओम आहे. ह्याचा आर इक्विव्हॅलंट काढायला लावला तुम्हाला, जमेल का पटकन? हो या दोघांना सिरीज मध्ये, ह्या दोघांना सिरीज मध्ये जेल ते पॅरल, बरोबर का? हो ओके. हे जमतंय ना 100%? हो सर समजा मी अजून एक रेजिस्टर इथं टाकला मध्ये, आता करता येईल काय? आता सोडवता येईल का तुम्हाला? सर करंट त्यातला फ्लो होणार का नाही नाही, असं काय माहित नाही मला, पण आता सोडवता येईल का इझिली सिरीज पॅरलल? सर पण ते तसंच सिरीज आणि पॅरलल मध्ये कन्सिडर करून सोडवू शकत नाही. नाही, तसं कसं करणार तू ह्याला सिरीज कधी म्हणणार ह्या दोघांना, ज्यावेळी इथला करंट सगळ्या सगळा इकडे जाईल, जो इकडे गेलाच नाही तर. हो कळलंय का हे? हो हो तसं झालंय का रे? करंट जाऊ शकतो ना नाही. इकडनं आलेला इकडं आणि इकडं. मग ह्याच्यात समजा 2 एम्पियर असेल, इकडे गेला 1 एम्पियर, तर राहिला 1 एम्पियर. मग ह्याच्यातला करंट 1 एम्पियर आहे, ह्याच्यातला 2 एम्पियर आहे. सिरीज मध्ये म्हणेन का त्यांना दोघांना मी? नाही नाही. सगळ्यांना कळलं काय? हो त्यामुळे दोघांना सिरीज मध्ये घ्यायचं नाही. कन्सेप्ट क्लिअर आहे? हो समजा मी हाच रेजिस्टर असा टाकला असता, आता सोडवता आलं असतं का? तसं सिरीज मध्ये घेतलंच का आपण इझिली सोडवता असतं ना तुम्ही. सिरीज पॅरलल. कळतंय का? हो सर हो जेव्हा 5 रेजिस्टर असे जोडलेले असतात नाही, आता मधला काही पण असू दे, त्याला मी काहीतरी समजा 10 ओम वगैरे म्हणतो, त्यावेळी ह्या ब्रिजला, ह्या सर्किटला आपण काय म्हणतो? व्हिटस्टोन ब्रिज सर्किट म्हणतो. जरा बघा या सर्किटकडे. म्हणजे रेजिस्टर काय पण असू दे, कसं पण असू दे, जर असं जोडलं असेल अशा टाईप मध्ये,
तुम्हाला हे स्पेशल टाईपचं कॉम्बिनेशन आहे, कळलंय का तुम्हाला? सांगा खरंच. हम्म. हो हो तरी कुठे यूज होतं? हे मीटर ब्रिज नावाचं एक डिव्हाइस असतं, म्हणजे इन्स्ट्रुमेंट असतं रेझिस्टन्स फाइंड आउट करण्यासाठी. रेझिस्टन्स ते 12वीला आहे, तुम्हाला आता नाही, पण त्याच्या मागची बेसिक कन्सेप्ट आहे. तुम्हाला आलं लक्षात आहे खरंच? हो हो पहिला रेफरन्स पोटेन्शियल घेऊन पण सोडवू शकत नाही रे मी. समजा इथं 10 आणि इथं 0 घेतलं मी, समजा इथं 10 घेतलं, इथं 0 घेतलं, इथं 10 घेतल्यावर इथं एक्स घ्यावं लागेल, इकडे वाय घ्यावं लागेल. ती किचकट हो. होतो, भयंकर, ते सुटत नाही पटकन, समजलं? हम्म. पण ह्याच्यामध्ये एक हो स्पेशल केस आहे. ह्याच्यामध्ये एक स्पेशल केस आहे, समजून घ्या बरं का. पहिल्यांदा सर्किट समजलंय का सांगा? हो 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 मी जर तुम्हाला एक 4-5 सर्किट दिले तर त्यातले व्हीटस्टोन ब्रिज ओळखू शकाल का तुम्ही इझिली? हो असं हम्म. कळतंय? जर रेजिस्टन्स असा असेल तर ते व्हीटस्टोन नाहीये, समजलं? हम्म. हो असाच पाहिजे, असाच, जिथं इझिली सिरीज हो पॅरलल दिसत नाही. समजलंय का? 100%. हो 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 सर तर स्पेशल केस काय आहे बघा. समजा ह्या रेजिस्टरला मी ए म्हटला, याला बी म्हटलं, याला सी म्हटलं आणि याला डी म्हटलं, कळलं नाव? हो 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 इथं सर जर असं असेल ए अपॉन बी इज इक्वल टू सी अपॉन डी, आहे का रे इज इक्वल टू? सांगा बघू, नाही चेक करा व्यवस्थित. 3/6 इज हो इक्वल टू 6/12 आहे का नाहीये? हाफ हा. असतं. हो 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 कळलंय हो का? सर. हो सर. हो असं जेव्हा असेल ती एक स्पेशल केस आहे. हे पण शोधू शकता तुम्ही सर्किटमध्ये. हो हो ओके. ह्याच्यानंतर काही काही मुलांना कन्फ्युजन असतं. मी समजा बी ला इकडे पाठवलं आणि सी ला इकडे आणला, त्याला असं पण लिहू शकतो की नाही, ए अपॉन सी इज इक्वल टू बी अपॉन डी. हो ते पण करेक्ट आहे का बघा. इथं 3/6 हो इज इक्वल टू 6/12 तेच येतं ना? हो सर. तर सर ह्या अगर आपण ए आपण डी घेतलं तर? नाही घ्यायचं. हे का नाही घ्यायचं? याच्या मागचं डेरिव्हेशन आहे, तेच मी तुम्हाला म्हटलं. तेच अभ्यास त्या बुगाटीचा खूप डेंजर डेरिव्हेशन आहे ते. ते आता मी घेत नाही. हो पण सर. आता ही कन्सेप्ट कळतीये का तुम्हाला काय सांगतोय ते? हो 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 ओके. शिकवू शकतो तुम्हाला, पण तुम्हाला त्यासाठी भयंकर ते केव्हीएल केसीएल वर मास्टरी पाहिजे, तरच हे शिकवू शकतो. आता सध्या ह्याच्याकडे लक्ष द्या. हे कळलं तुम्हाला? तर हो ह्या हो स्पेशल सर केसला हो म्हणतात बॅलन्स्ड व्हीटस्टोन ब्रिज. बॅलन्स्ड व्हीटस्टोन ब्रिज हा काय झाला म्हणायचं? याला बॅलन्स झाला म्हणायचं. बाल आणि बॅलन्स झाला की ह्या मधल्या 10 ओम मध्ये इथं इथं जो करंट असतो का नाही, तो झिरो करंट असतो. यातनं पास होत नाही करंट. समजतंय मी काय म्हणतोय? हो हो आणि त्यामुळे त्याला तुम्ही कट करू शकता. आता हे कुठनं आलंय तुम्हाला पटणार नाही, पण ह्याच्या मागे डेरिव्हेशन आहे मोठं. पण हे जेव्हा बॅलन्स होतं त्यावेळी इथल्या मधल्या रेजिस्टरमध्ये करंट किती असतो? झिरो. कळलं का? हो हो करंट थ्रू द आर्म, ह्याला आर्म म्हणतात. हे जे मध्ये दिसतंय की नाही, जोडताना जे वापरतो, इज झिरो. कळलं का रे? मग ह्याला जर मी मधनं काढून टाकला, समजा मी हे असू दे आता इथंच, ह्याचं कॉपी पेस्ट करतो मी. हे तुम्हाला खरंच लक्षात आलंय काय शिकवतोय ते? हो 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 सर थोडंसं स्लोली सांगतोय हे. बोर बोर झालं नाही ना? समजलं नाही? समजलंय. तर हे समजलंय मधल्याला सर. काढून टाकू शकतो मी, कारण त्यातनं करंटच फ्लो कळलं. करत नाही. आता माझं सर्किट इझी झालं की नाही रे? हो हो काय हो करणार मी? ह्या दोघांना सिरीज मध्ये किती असणार त्यांचं? हो. 9. 6 ह्या हा दोघांचं किती? 18. 18 सो 18 9 आणि 6 18 कशा जाणार? सिरीज मध्ये, 1/2. पॅरल मध्ये. सो 9 हा इंटू 18 अपॉन 9 प्लस 18 किती येतं सांगा? 6 येतं? बरोबर 6 ओम येते. तुम्हाला खरंच कळलंय काय? हो हो खरंच? हो हो कारण ह्याच्यावर जरासा हायर क्वेश्चन घेणार आहे मी आता. म्हणजे अगोदर जरा तुमची कमांड आणतो ह्याच्यावर आणि त्यानंतर हायर क्वेश्चन कडे जाऊया. कळलं ह्याच्यामुळे हे कसं झालं? कधी होतं रे? प्रत्येक वेळी होतं की असं? नाही पहिल्यांदा काय चेक कराल? बॅलन्स झालंय का, मगच मधल्याला काढून हा टाका. लक्षात आलंय? आणि बॅलन्स झाले का कसं बघणार? कुठल्या पण 1/2 असं हा पाहिजे 1/2 नाही. अरे 1/2 मग नव्हे. इकडच्यांचा रेशो आणि तिकडच्यांचा रेशो सेम आला पाहिजे. सेम अरे कळलं का नाहीये? हो 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 जर ते बॅलन्स झाला नाही तर मग डेंजर आहे ते. भयंकर मोठं येतं ते आणि मेन्सला पडतात त्याच्यावर क्वेश्चन्स. बॅलन्स नाही झालं तर. म्हणून तुम्हाला फाउंडेशनला फक्त बॅलन्स झालेली कंडिशन घेतोय मी. कळतंय का?
हो मी तुम्हाला एक मेनचा भारी क्वेश्चन दाखवतो याच्यावरचा, पण तोपर्यंत हे कळलंय का बघा जरा. ठीक आहे, आता मी तुम्हाला एक ओरली क्वेश्चन विचारतो, ट्राय कराल त्याला. हो समजा हे सगळे रेजिस्टर आत जेवढे 5 रेजिस्टर दिसतात ते सगळे 3 असते. काय म्हणतोय कळतंय का? काय हो 3 ओहम असतं, 3 ओहम. तर हो. बॅलन्स्ड असता का तो? व्यवस्थित विचार करून द्यायचं बरं का आन्सर. सगळे रेजिस्टर जर किती असते 3 ओहम, 3 तर तो बॅलन्स्ड व्हीटस्टोन ब्रिज असता का? तुम्हाला इमॅजिन झाले का नाही? सर ते मधल्याला पण काउंट करायचं आहे. काय फरक पडत नाही. बॅलन्स्ड आहे का नाही त्याला मधल्याला घ्यायचं नाही रे. मी मग ते मधल्याला घेतलं का? मी चुकून घेतलं. हे तुम्हाला इमॅजिन सर होत मला नाही. स्क्रीन दिसून झालं. आता दिसते का सांग? हा हा, मी काय म्हणतोय, हे जे रेजिस्टर आहेत हे सगळे सगळे 3 असते. म्हणजे तुम्हाला हे परत एकदा ड्रॉ करून दाखवतो समजा. लक्ष द्या रे. मी तुम्हाला हे जरा हायर कळायला लागले म्हणून विचारतोय बरं का, नसेल तर मी एंड करतो हा चॅप्टर. सर मी बाहेर पडलो होतो मीटिंग. नाही सर कळतंय. खरंच समजतंय? हम्म. हो हे सगळे 3 ओहम असते. तर हे व्हीटस्टोन ब्रिज बॅलन्स झाला असता का? हो सर. झाला असता ना? हो 3/3 आहे की नाही? हो मग त्या केसमध्ये याला काउंट टाकणार नाही मी. हो सर. या दोघांना सिरीज मध्ये घेणार. किती येणार ते? 6. 6 ह्या दोघांना घेतलं बाय. मी. किती येणार? 6. 6 पॅरल मध्ये किती होणार? 3 3. 3 लक्षात आले? हो मी समजा इकडे 4 घेतले असते. 4 4 4 4 काय झालं असं सांगा बरं? बॅलन्स. बॅलन्स झाले असते. मधल्याला काउंट टाकलं असता 4 4 किती असतं? 8 असतं. हो 4 4 परत 8 असतं. 8 8 परत किती झालं असतं? 4 झालं असतं का नाही? 4 हो 4 काय कळतंय तुम्हाला यातनं? म्हणजे सर म्हणजे resistance आहे जेवढे तेवढे- हे असतात Same असेल तर ते रेजिस्टन्स तेवढे सेम असणार. लक्षात आले? खरंच इक्वल आपलं आर इक्वल हो हो सर. खरंच 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 कळलंय का तुम्हाला? हो हो अजून एक क्वेश्चन विचारू? हो हो ते जेईचा नंतर विचारतो मला, अगोदर बेसिक विचारतो मी आता. हो. मला परत ड्रॉ करायला कंटाळा आला त्याला, तेच उचलतो. थांबा 1 मिनिट. एक मिनिट तर हा बॅलन्स. थांबा. बॅलन्स्ड आहे. फाइंड द करंट आय. आय किती असला असं विचार. सोपा आहे क्वेश्चन, टेन्शन नका घेऊ, जमतंय तुम्हाला. बॅलन्स्ड आहे का पहिल्यांदा सांगा? आहे बॅलन्स्ड आहे का नाही? आहे 6/8 इज इक्वल टू 3/4 बॅलन्स होतं की नाही? हो बॅलन्स आहे म्हणजे याचा अर्थ काय सांगा भाऊ? कुणाला काउंट टाकायचं यातला? मधल्याला बाय काढा. पाहिला मग 6 आणि 3 कशात झाले? सिरीज मध्ये आले की नाही? हो यांचं किती हो. होणार? 9 9 ओहम. नाही आणि 8 आणि 4 चं किती होणार? 12 ओहम. 12 12 तर 9 आणि 12 चं आर 3/4 किती येतं? सगळेजण करताय ना रे? हो सर 36/21. 36 कसं? सर 36/7. थांबा थांबा थांबा, एक मिनिट. याला एक काम करा. 36/7. याला तर ते 5 पॉईंट समथिंग येते ना. नाही 54 वोल्ट घ्या याला 54 वोल्ट घ्या. सर तरी ते आर इक्विव्हॅलंट पॉइंट मध्ये हो हा नाही ह्याला पॉइंट मध्ये काढू नका रे, थांबा.
ह्याला असंच ठेवा, ह्याला 54 घ्या, मग करंट कसं लिहिणार, व्ही बाय आर इक्वलंट लिहितो ना आपण. हो व्ही किती आहे, 54 आहे. आर इक्वलंट किती आहे, Into 21. 1/21. हम्म. 54 to 21 आता हे हे असतं ना, डबल असतं म्हणून ते घेतलं मी त्याला. आणि इथे किती येणार मग, 21/2 21/2. म्हणजे Yes. 10.5 एम्पियर. 5 10.5. कळलो. हो सगळ्यांना समजलं हाऊ टू सॉल्व दिस. येस. हो हो. डेंजर होतं की नाही. ओके, सर बघायला डेंजर वाटलेला पण तेवढं काय नव्हतं. एवढा नाही आहे ना. नव्हतं सर. अजून एक विचारू. हो तीच मगच घेतो थांबा. तर ह्यालाच कॉपी करून ठेवतो मी, जे क्लीन केलं त्याला बरं पडेल ना. हो. क्वेश्चन नंबर 2. अभिषेक जमालंय का ते, जमतंय. हो. हो. नाही, एकदम जेईचा क्वेश्चन नको तुम्हाला, नाही जमणार. हा, बॅलन्स्ड आहे का रे. आहे. नाही नाहीये. हो बॅलन्स्ड आहे का हा. हो. नाही हो नाही. ह्याच्या डबल नाहीये balance. इकडं नाहीये, इकडं आहे, आणि याच्या डबल इकडं आहे. ह्याला हो. नॉट बॅलन्स्ड म्हणायचं, कळलंय का. हो हो. मी काय सांगितलेलं, कुठं असलं पाहिजे ते, सेम ह्याला. सेम याला, एक तर याच्या समोर किंवा एक तर न्यूमरेटर खाली, कळतंय का. हो. ओके, हो. तरी पण नाही कळालं तर रेशो घ्यायचा यांचा. 12/22 इज इक्वल टू 11/24, बरोबर ना. हो. हे होते का काय बॅलन्स, म्हणजे इक्वल दिसते का काय, नाही. प्रपोर्शन नाही ना. नाही. बॅलन्स लक्षात आलंय सगळ्यांना. हो. अजून एक विचारू. हो. हे नंतरच घेऊया, मला जरा मजा येईल तुम्हाला ही क्वेश्चन विचारल्यात, तुम्हाला जमा लागले चांगल्या प्रकारे. गुड. तिसरा घेतो काय मी. समजा इथं म्हटलं 4 ओहम, दिस इज लेट्स से 8 ओहम, दिस इज लेट्स से 1.5 ओहम, आणि इकडं नको, नाही 1.5 नको, 1 ओहम घेऊया, आणि इकडं 6 ओहम घेऊया. हे बॅलन्स्ड आहे का रे. नाही. 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 नाही नाहीये. पॅरल मध्ये मी एक रेजिस्टर टाकतो समजा, ज्याचं नाव आहे एक्स. तो एक्स किती पाहिजे जेणेकरून बॅलन्स झाला. फाइंड One. एक्स सच दॅट इट विल बी बॅलन्स्ड. सर -4. ओय काय पण सांगू ना, असं असतंय ते 6 - 4 2. नाही सर, नाही सर, नाही सर. हो सर 3 पाहिजे. हा, तिला जमलं होते. हो सर. कसं काढलं सांग जरा. पॅरलल मध्ये असायला पाहिजे, आन्सर 2 येतो. गुड. इथं 3 असेल तर 3 आणि 6 चं कॉम्बिनेशन किती असतं, 2 असतं ना. 2.
मग हो 4 आणि सर 8 हाफचा रेशो आहे, 1 आणि 2 हाफचा रेशो आहे. सो दे व्हॅल्यू ऑफ एक्स शुड बी 3 ओम. सगळ्यांना जमते काय, समजलंय का सगळ्यांना? हो हो सर हो खरंच. हो आता बघा, इथे एक सर्किट आहे, म्हणणं पाहिजे ना, हे रेग्युलर इलेक्ट्रिक सर्किट. हे फिगरची नावं व्यवस्थित आली नाहीत. समजा हा फर्स्ट फिगर आहे, हा सेकंड आणि हा थर्ड. ह्यातलं व्हीटस्टोन ब्रिज कुठले कुठले आहेत सांगायचे? सेकंड आणि थर्ड. सर सेकंड नाहीये. व्यवस्थित विचार करून सांगा, व्यवस्थित विचार करून. कुठले कुठले व्हीटस्टोन ब्रिज आहेत आणि कुठले कुठले नाही आहेत? सर सेकंड आहे. सेकंड आहे. नाही दोघांना डायरेक्ट सिरीज मध्ये नाही. घेता येत नाही. येतोय. मग ते. त्याला असं जोडलं तर आहे ते व्हीटस्टोन ब्रिज. बॅटरी कशी जोडली बघ ना. सर फर्स्ट आहे फर्स्ट. गुड, फंटॅस्टिक. हे तुम्हाला कळलंय का? दिस इज नॉट अ व्हीटस्टोन ब्रिज. हो दिस इज ऑल्सो नॉट अ व्हीटस्टोन ब्रिज. कारण इथं सुद्धा असं कनेक्शन पाहिजे हो होतं. पोरांनो तुम्हाला नाही हो कळालं? हो हो सर सर हो कळालं. तुम्हाला खरंच कळालंय? हो. मग व्हीटस्टोन कळालं. ब्रिजच नाहीये तर बॅलन्सिंगचा संबंध येतो का तिथं? नाही नाही. खरंच कळलंय का हे? हो हो पहिला हो. आहे, जरी दिसत नसला तरी पहिला आहे. आहे. कसं सांगतो तुम्हाला, बघा जरा त्याच्याकडे व्यवस्थित. तर कारण तिथनं दोन डिवाइड होते लगेच, म्हणजे वन आणि इकडं वन वरती होतंय आणि परत आणि पुढे गेल्यानंतर परत खाली वन आणि परत वरती वन. बरोबर. मी एकदा व्यवस्थित एक्सप्लेन करतोय, ऐका. हा समजा पॉइंट ए म्हटलं, हा समजा पॉइंट बी म्हटलं. हे दिसत नाही व्हीटस्टोन ब्रिज सारखं, पण ह्या आहे. मला सांगा, ए पासून इकडे मी ह्या पॉइंटला एक्स म्हणतो आणि ह्या पॉइंटला वाय म्हणतो. समजलं का? रे माझी मर्जी आहे, मी म्हणू शकतो मी. हो हो ओके. आता हे समजा हा R1 असेल, हा R2 असेल, हा R3 असेल, हा R4 असेल आणि मधला R5 असेल. ठीक आहे. आता मी नावं देतो, ए बी, आणि व्हीटस्टोन ब्रिज असा तिरका असतो ना एक्स वाय, बरोबर का? हो मला चेक करायचं आहे की आहेच का खरंच. आता ए आणि एक्स मध्ये R1 दिसतोय का मला? हो अरे कळलं का? हो सर हो त्यानंतर ए आणि वाय मध्ये R2 दिसतोय का मला? हो नाही, सर, सॉरी या- सॉरी, ए आणि वाय मध्ये, ए आणि वाय मध्ये. बाकी सन्नाट्यामध्ये काय रे, तुम्हाला कळलंय का नाहीये? कळालं हो सर. ओके. त्यानंतर एक्स आणि वाय मध्ये R5 दिसतोय का, म्हणजे मधला तो. हो हो त्यानंतर एक्स आणि बी मध्ये हा R3 दिसतोय का डायरेक्टली? हो आणि राहिलेला वाय आणि बी मध्ये R4 दिसतोय का बघा. शर्विल समजलं हे? हो काय सर? हे कळलं का? हो. खरं लक्ष होतं ना? हो. हे व्हीटस्टोन ब्रिज सारखं दिसतंय की नाही बाळांनो? हो सर. बॅलेन्स्ड आहे का? नाही सांगता येत नाही. नाही आता सांगा, इथं बॅलेन्स्ड आहे आहे का? ना, आहे. इथं आहे. सगळे सेम आहेत. आहे, आता सर. असतोच ना नेहमी. हो आणि आर इक्विव्हॅलेंट किती येईल त्याला? हो. सांगा बघू ओरली. सर 1/2. 1. 1. हा, सर, one. आपण इथे घेतला होता हो ना. सर. सगळे सेम असतील हो. तर तो पण तेच होतो ना. 1. हो हो तुम्हाला कळलं काही खरंच? हो हो कळालं. ओके. तर सिम्पली तर काय करायचं, ह्या दोघांचा रेशो आणि ह्या दोघांचा रेशो सेम असला पाहिजे, मग त्याला आपण बॅलन्स्ड म्हणतो. ठीक आहे. हे जमतील तुम्हाला व्हीटस्टोन ब्रिज? हो याच्यामध्ये अजून काही क्वेश्चन द्यायचे रे तुम्हाला? अजूनही देऊ का लास्ट क्वेश्चन, जरा प्राण उडवणारा? काही हो. नाही घेऊ? ट्राय कराल का? इझी नको. हा फिफ्थ वाला. हे आणि बाकी सगळ्यांनी मला रिप्लाय द्यावर करा, तुम्हाला कळलंय का नाही. नाहीतर मी उगाच अवघड अवघड घेत राहीन, तुमचे प्राण उडतील तिथं. असं नको यार. समजलंय सगळ्यांना? हो
ह्याचं मिनिंग माहिती आहे का तुम्हाला? ओव्हर काय वाटतंय? सर ते बिना तिला टच करता गेलं. ओव्हरलॅपिंग. गुड. हो सर. समजा हे सगळे 4 4 4 4 आहेत. हा पण 4 आहे आणि हा पण 4 आहे. आणि हा ए आणि बी असेल तर आर इक्वलंट बिटवीन ए आणि बी किती असेल सांगाल का मला? ट्राय करा त्याला. हो सर. सांगा किती असेल. तर ते मधलं कॅन्सलच होईल ना 4. कुठले दोन्ही? हा कारण ते बॅलन्सच आहे. नाही सर नाही. सर 8 पॅरलल आणि परत 4 पॅरलल आणि परत 8 पॅरलल. करा करा. मला चॅट बॉक्सवर टाका फायनल आन्सर रिझल्ट जे काय ते हो सर. पाठवा. मग आपण डिस्कस करू व्यवस्थित. घाबरू नका. तुम्हाला जसं येतं त्याप्रमाणे करा. डोंट वरी. ठीक आहे. व्हीटस्टोन ब्रिजचे अजून काही क्वेश्चन सापडले तर मी तुम्हाला सांगतो काय. अजूनही काही क्वेश्चन आपल्याकडे भारी. सर पाठवलं. हा जेई मेन्स 2020 चा क्वेश्चन तर आहे मी बरं पण का. पाठवलंय. फक्त त्यांनी करंट विचारला होता त्यातला. आपण जरासा कमी घेतलाय त्याला. ठीक आहे. जेई मेन्स 2020. अजून आहेत भरपूर आहेत क्वेश्चन्स. सर पाठवलं. ओके. मी पण पाठवलं. सगळ्यांनी करा बरं का. जमतोय तुम्हाला. घाबरू नका. ट्राय इट. तर मी दुसऱ्या डिव्हाइस वरून जॉईन होणार आहे. मी रिलॉग इन करतो. का रे? तर इथं ते बॅटरी संपत आली. 10 मिनिट राहिले. बरं ठीक आहे. बघ तुझ्या हिशोबाने. तर रिलॉग इन करतो 1 मिनिट. हो. अरे तुम्ही दोघं आन्सर पाठवताय काय नुसतं? बाकीचे काय? सर मी कोणतं रेसिप्रोकल पाठवलं केलेलं. ठीक आहे. 1 बाय इक्विव्हॅलंट. मला वाटतंय बरोबर आहे. करेक्ट. सर माझं बरोबर आहे का? दोघांचं पण करेक्ट आहे. मला एक सांगा. हा व्हीटस्टोन ब्रिजचा पार्ट आहे का रे हा रेजिस्टर? नाही. नाही. त्याला मी बाजूला काढू सर शकतो माझा का? आन्सर बरोबर आहे. हो. हो सर ते पॅरलल आहे ना. असं 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 काढू शकतो का बाजूला? माझी वायर रे. एक्स्ट्रा घ्या वायर. काय फरक हो सर. पडतो? हो. समजलंय का नाही? हो सर. हो. हो. आता हा राहिलेला तर माझा व्हीटस्टोन आन्सर ब्रिज करेक्ट आहे. तू कुठं पाठवलंय? सर 8 आलं नाही. तर 1 आहे ते 1 सगळ्याचं म्हणजे ह्याचं रेशिओ. नाही. 4 येते. ऐका. आता मला सर सांगा. आलं. करेक्ट आहे. नाही तुझं नाही आलं अजून. निहारिकाचं आलं. गुड. ह्याला काढू शकतो की नाही रे मधल्याला? बॅलन्स्ड आहे तो. हो. हो. सगळे 4 असतं ना. हो सर. हे व्हीटस्टोन ब्रिजचा आन्सर 4 असणार ना सगळ्याचं मिळून. हो. सेम आहेत सगळे. त्यामुळे सेमच असणार तेच आन्सर. आणि हे 4 आर इक्वलंट किती होणार? 2 ओहम. 2. यश तुझं हे चालू होतं का वेगळं आलं होतं? सर माझं 2 होतं पण मी आन्सर कंटिन्युअसली सांगतो येतं. नाही तू पाठवलेलं आलं नाही माझ्याकडं. एक पोरांनो तुम्हाला जमायला लागले हो हो. सर. का डेंजर वाटते काय? नाही सर कळलं. अजून एक प्राण उडवणारा क्वेश्चन जर मी घेतला चालेल. कराल का? चालेल. हो. हो. जेईचाच हो. घेतो काय मी. जेईचाच घेतो म्हणजे जरा तुम्हाला फील येईल त्या कन्सेप्टचा. जुना आहे जरा. क्वेश्चन नंबर 6. आणि उद्या जरा किर्चॉफ्स करंटला तुम्हाला शिकवतो जरा. म्हणजे एंड करू आपण. आज शुक्रवार ना रे? सर 27 पासून एक्झाम्स आहेत. युनिट टेस्ट. हो. युनिट टेस्ट 2. 27 पासून आली. डेट कन्फर्म झाली का? हो. सर.
तुमचे कसं काय इतके लवकर? तुमचे पण ते तेव्हाच आहे. decide- होय. 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 हम्म. हे तुमची 9वी टर्मिनल परवा हा काल झाली. काल नाही होय. परवा. नाही काल 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 काल. काल हा काल. ही विश्रम आहे का रे? हो आहे. हो बॅलन्स सर आहे आहे. का? हो हो. करा, विचार करा व्यवस्थित, बॅलन्स्ड आहे का नाही. सर मगाच्या प्रमाणे एक्स आणि वाय करून घेतलं तर बॅलन्स होतोय. बघितलंस तू, चेक केलंस व्यवस्थित बॅलन्स होतंय का नाही ते. हम्म. होतंय सर बॅलन्स. हे मधला 10 ओम असा येणार हे तर क्लिअर आहे का सगळ्यांना? हो हो. हो आता इकडं ए असेल तर इथं ए पकडा तुम्ही, आणि इकडच्याला एक्स पकडा, इकडच्याला वाय पकडा. कळलं का? हो मग इथला एक्स, ए आणि एक्स मध्ये 10 ओम जोडला की नाही द्या, हो आणि ए आणि वाय मध्ये, इथं वाय आहे ना तो 5 ओम. कळलं का सगळ्यांना? हो. हो त्यानंतर इकडं बी आहे ना, बी आणि एक्स मध्ये 20 ओम. हो काय आले लक्षात? आणि बी हो आणि हो. नाही, बी आणि एक्स मध्ये 20 ओम, हा बरोबर. आणि बी दहा. अजून कुठला, हा बी आणि वाय 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 मध्ये 10 मध्ये. ओम. 10. हो. आता बघा, ह्या 10च्या निम्मा आहे 5, तसंच 20च्या निम्मा आहे की नाही हो 10. हो सर. ओके, हाफचा रेशो येतोय की नाही तिथं, कळतंय का सगळ्यांना? हो हो. ह्याला बॅलन्स करू शकतो मी, म्हणजे काढून टाकू शकतो हो ह्याला. ह्याला काढून टाकलं तर काय होणार? हे दोघं सिरीज मध्ये येणार, सिरीज. हो, series. हो हे दोघं पण सिरीज मध्ये येतील. मग 10 हो 20 30 होणार, ह्याचं 20. 15 होणार. मग आर 15. इक्वलंट किती असणार? 13, 15. 13 to 15 अपॉन 30 प्लस 15 म्हणजे 45. बरोबर? हो सर. 10. आता ऐका, 10. यांचं मल्टिप्लिकेशन ते करत येते. बसायचं नाही बरं का. याचं 30 काहीतरी 9 न वगैरे काहीतरी होऊ शकतं याचं. बरं ठीक आहे, तुम्हाला नाही नाही, 15 अरे 3 10 450 आहे. अरे 450 होतं की डायरेक्टली. गुड. हम्म. 10 ओम होतं. गुड, चालतंय. हो हे कळलं का? मग 10 हो ओम सर. आर इक्विव्हॅलेंट झाला, आणि 5 व्होल्ट म्हणजे करंट किती येणार? 5 by 2 10. सॉरी 1/2. 0.5. हे 2 कसं यार, तुम्ही परत तेच सर करताय. 1/2. अहो, जे मोठं दिसतं त्याला डिवाइड करताय काय तुम्ही? नाही. कुणी मी शिकवलंय म्हणून सांगू नका बरं, करायचं असलं काय. नाही सर. ते गडबडीत झालं बघितलं त्यांनी. मग पहिला ऑप्शन तुमची वाट बघत असते बाळांनो, ये म्हणतो कर, टूला टिक कर म्हणतो. हे जमते का सगळ्यांना? हो हो सर. सर, चालेल. ओके. वेस्टर्न ब्रिज मध्ये एक लास्ट क्वेश्चन विचारतो, मला फक्त सांगायचं वेस्टर्न ब्रिज आहे का नाही आणि बॅलन्स्ड आहे का नाही, बाकी सोडवायचं नाही. हो सर. हो. चालेल? हो. फक्त तेवढं सांगा आणि आपण एंड करूया वेस्टर्न ब्रिज. एवढं जरी काळ असेल तरी भरपूर आहे तुम्हाला वेस्टर्न ब्रिज बद्दल. मेन्स पर्यंत झालं तुमचं आता क्लिअर. फक्त त्यात वेस्टर्न ब्रिज बॅलन्स नसल्यावर काय करायचं हे तुम्हाला 11वी 12वी शिकवलं जाईल. डोंट वरी. आता काही गरज नाही त्याची. हे सगळ्यांचा रेजिस्टर त्यामध्ये करायचे ना एक्स आणि वायचं. हा करा, तुम्हाला जसं जमतंय तसं. 5 घेतलं, 1 हो 2 3 सर. 4 5. हा कळा. वेस्टर्न ब्रिज आहे का सांगा. आणि ऑब्विसली सगळे सेम आहेत, म्हणजे वेस्टर्न ब्रिज असेल तर बॅलन्स्ड पण असेल ना. मग सगळे हो सेम आहेत, हो. त्यामुळे फक्त मला एवढं सांगा वेस्टर्न ब्रिज आहे का नाही. आता एक्स आणि वाय कुठं पकडणार, तुमच्या मनानं पकडा ते. हो त्यानंतर
ते आता इमॅजिन करायची सोपी पद्धत सांगतो तुम्हाला. सर आहे. कसं काय सांगू नको, थांब 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 सांगू नको, बाकीचे करू दे. सर फक्त ते सांग. सांगू. हम्म? हो सर आहे. सर उलट केलंय त्याला, बी ला ह्या साईडला घेतलंय. तसं नाही तसं नाही तसं नाही. ए ला तिकडे पाड उचलून. हा तेच की, तेच मी म्हणलं. मला कळलं का रे काय केलं तिने. हो. असं ए ला हाताना पकडा आणि तिकडे टाका. हम्म. कसं होणार ते? हे हो कसं जाईल ना ते? हो सर. अरे लक्षात आलंय का? हो सर, हो. बी ला पण पाडल्यावरती होतंय. हा ए ला पण बी ला पण तिकडे पाडा. हे मग हे असं दिसेल का नाही? हो. हो इकडं ए आणि इकडं बी. कळलंय का सगळ्यांना? हो हो सर. इझी आहे ना? हो हो तुम्हालाच वाटतंय मला, मला तर काय वाटेना. हो सर. हे कळलंय का तुम्हाला खरंच? हो नाही केलं सर. काल नाही. हे बघ, हे ए ला असं हाताने पकड, धर त्याला हम्म. आणि तिकडे टाकलं का ते उचलून मी असं इकडं. हो हो हा, ते गेलं तिकडं, म्हणजे हे उडून जाईल ना आता. आणि या बी ला हा. उचलून तिकडे टाक. झाला का विष्णू ब्रिज तयार? हो 1 हो. 2 3 4. लक्षात आलंय खरंच हे? हो काल 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 असं आहे. असं विष्णू ब्रिज काय तसा दिसला पाहिजे असं नाही, कसा पण येऊ शकतो. लक्षात आलंय सगळ्यांना? हो हो सर. गुड. तुम्हाला विष्णू ब्रिज पण कळालं, त्यामुळे माझं काम वाचलं आता बऱ्यापैकी. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला काही पण शिकवलं तर आता येतोय तुम्हाला. ठीक आहे. उद्याच्या हो. लेक्चरला, उद्या आपलं लास्ट लेक्चर असेल ना या आठवड्यातलं. हम्म. हो. हो उद्याच्या लेक्चरला मी तुम्हाला किर्चॉफ्स लॉ शिकवेन आणि फक्त केसीएल शिकवेन, जास्त काही नाही. ठीक आहे. केसीएल फंडामेंटल कन्सेप्ट आहे ती, आणि रेफरन्स पोटेन्शियल घेऊनच आपण त्याला करायचं. इझी आहे ते. केसीएल एकदा जमला की तुम्हाला मग केव्हीएल नाही आला तरी चालतो. त्याला सोडवण्याच्या 2 पद्धती, त्यातलं एक जरी जमला तरी तुम्ही ऍडव्हान्स पर्यंतचे क्वेश्चन आरामात सोडवू शकता त्या बेसिसवर. ठीक आहे. हो चलो एंड करूया, आणि मंडे पासून मग परत रिफ्रॅक्शनला बघूया आपण कसं कसं काय काय करता येईल ते. ठीक हो आहे. सर. सर काय सर मंडे पासून. रिफ्रॅक्शन, लेन्सेस वगैरे काय काय बघूया की. चालेल ना? हो सर मला काही कळालं नाही, मंडेला कसं काय. अरे उद्याच्या लेक्चरला मी केसीएल कन्सेप्ट घेणार. हा मंडे हा, नाही, हा. सॉरी मंडे नाही, हो सर. हो थर्सडे. थर्सडेला, सॉरी. थर्सडे. तसं म्हणणं मग नेक्स्ट वीक असं म्हणायचं तुम्हाला. ठीक आहे, चालेल. आलं लक्षात हा, सगळ्यांना? हो हो. हो. चलो बाय, टेक केअर. बाय सर. बाय. बाय सर. बाय सर. बाय.